आज आपण मागेल त्याला सोलार योजना काय आहे आणि कुसुम सोलार योजना काय आहे हे बघणार आहोत. तर मागेल त्याला सोलार म्हणजे आता प्रत्येकाला सोलार भेटणार आहे, त्यासाठी नवीन अर्ज चालू झाले आहेत. तर मागेल त्याला सोलारमध्ये पेमेंट अगोदर करावं लागत आहे सोलारच्या अर्जासाठी आणि नंतर फॉर्म मंजूर होत आहेत. तर कुसुम योजनेमध्ये अगोदर अर्ज करावा लागत होता आणि मंजूर झाल्याच्या नंतर पेमेंटचं ऑप्शन येत होतं. पेमेंट ऑप्शन आल्यानंतर लगेच वेंडर म्हणजे कंपनी ही सिलेक्ट करता येत होती. पण आता मागेल त्याला सोलार या योजनेमध्ये अगोदर अर्ज करायचा आहे, नंतर पेमेंट करायचं आहे आणि वेंडर्सचं नाव येण्यासाठी कंपनी निवडण्यासाठी वाट पाहावी लागत आहे. तर यामध्ये काही जिल्ह्यांना वेंडर सिलेक्शन हे चालू झालेले आहेत, म्हणजे पेमेंट केल्यानंतर कंपनीचे नाव यायला सुरू झालेले आहेत. तर काही जिल्ह्यांना अजून वेंडर सिलेक्शन चालू झालं नाही, फक्त पेमेंटचे मेसेज आलेले आहेत. तर त्या शेतकऱ्यांनी पेमेंट करून घेतलं तरी काही हरकत नाही, कारण पेमेंट हे कुठे जाणार नाही. आपण पेमेंट हे महावितरणच्या पोर्टललाच करणार आहोत, त्यामुळे पेमेंट केलं तरीसुद्धा चालतं आहे कोणी.